आयोजन बघून नक्कीच आमचं मन प्रसन्न झालं. पण आम्हाला ॲक्च्युली अगोदर फिल्डिंग करायची होती, पण थोडा डिसिजन आमच्या बाजूने झाला नाही. आमची रणनीती थोडी वेगळी झाली आणि सुरुवातीला फलंदाजी पण पाहिजे अशी मनासारखी झाली नव्हती. पण आमच्या गोलंदाजीच्यावर पूर्ण विश्वास होता आणि ते गोलंदाज त्यासाठी पूर्ण सार्थ ठरले आणि त्यांनी घेतलेला एफर्ट त्यांच्यामुळं जिंकलो. कोणी क्रिकेटमध्ये एकटा नसतो दादा. पूर्ण 11 खेळाडू त्यांनी मेहनत केली आणि नक्कीच धन्यवाद म्हणेन 11 खेळाडूंचे आणि आमच्या गावातले समर्थकांचे. थँक्यू सो मच. दुसरं जास्त काही विचारणार नाही. जी विकेट बनवली त्या विकेटबद्दल काय म्हणशील? तुम्ही अनेक स्पर्धा खेळता, अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळता, तिथे परफॉर्मन्स दाखवता, मात्र या साई स्टारच्या साई मैदानाची जी स्पोर्टिंग विकेट आहे त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच दादा. मी ज्याप्रमाणे सांगितलं की इथे आल्यावर मन प्रसन्न झालं आणि विगरच्या क्रिकेटच्या खेळण्यासाठी माणसं आतुरतात. अनेक टीमला चान्स भेटत नाही. आम्ही असं बघत असतो की कधी आम्हाला विगरच्या इथे खेळायला भेटतं. इथलं आयोजन आणि इथली घेतलेली ग्राउंडसाठी मेहनत अतिशय जास्त आहे. तर धन्यवाद जयेश, खूप छान मनोगत. आणि याच दरम्यान आम्ही पाहतोय भूमी इंडिया डेव्हलपर्स नेरे नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक रायगड ठाणे ग्रामीण स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहेत. कॅश प्राईज आम्ही नामदेव दादांकडे जातो, कारण मॅचकडे आम्हाला फोकस करावे लागेल. समीर दादा पाटील भूमी इंडिया डेव्हलपर झील केबल अँड नेट सर्व्हिस, आमचे पांडुरंग गायकर साहेब यांचे इथे आगमन झालेत. आणि त्यानंतर स्नेहकुंज आधार गृहच्या नितीनजी जोशी साहेब 40+ हे तिन्ही व्यक्तिमत्व आणि संभाजीदादा मस्कर आम्ही पाहतोय GT11 जय हनुमान नेरेचे कोच यांचं साई स्टारच्या स्पर्धेमध्ये यस हार्दिक स्वागत. या ऐकूया आपण पुन्हा एकदा रॉक स्टार प्रवीण गायकर यांना. धन्यवाद. तो थैंक यू वेरी मच सागर. चलेंगे मैदान की तरफ. इस एक बार आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं, जहां पर पहले राउंड का आखिरी मैच बिग बैटल यानी कि अनवी एंड GT11 जय हनुमान नेरे विपक्ष उनके खिलाफ कैलाशवासी कृष्णा स्मृति अक्का देवी चैंपियंस मोटीजुई. और टॉस जीतकर मोटीजुई टीम के कप्तान ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और नेरे धुंधरे विभाग की सबसे ताकतवर टीम यानी कि नेरे टीम को बल्लेबाजी का न्योता दिया है. गेंदबाजी के मार्ग पर दीप पाटिल गेंदबाजी के मार्ग पर. सामने बल्लेबाज सिक्सर किंग मैन फ्रॉम नेरे बाली, इनके अभी इनामपुरी के मैदान के ऊपर जिन्हें 4 व्हीलर का खिताब देकर नवाजा गया था, वही स्ट्राइकर बल्लेबाज बाली और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज आदित्य. और इस टीम के हेड कोच संभाजीदादा आपका भी स्वागत करेंगे. चलेंगे मैदान की तरफ. पहली गेंद लेकर बॉलर तैयार. पहली गेंद के ऊपर आइए, स्वागत है. फ्लैट हिट स्क्वायर लेग सीमा रेखा के पार अपनी पहचान देते हुए पहली गेंद के ऊपर बाली के बल्ले से 6 रन. टीम की तो नेरी टीम भी जानती है कि मोटीजुई टीम के खिलाफ रन बनाना जरूरी है, क्योंकि इनके पास भी काफी निनाद जैसे ताकतवर बल्लेबाज है, अंकेश कामोटकर जैसे ताकतवर बल्लेबाज है, तो रन बनाने ही पड़ेंगे. दूसरी गेंद जोरदार डाली थी, लाउड अपील की गई थी. डायरेक्ट हिट हो, डायरेक्ट हिट होता तो यह मामला जरूर बन सकता था. काफी लाउड अपील थी, यहां पर स्ट्रॉन्ग अपील थी गेंदबाज दीप पाटिल की, क्योंकि जानते हैं प्रवीण सोरगे का विकेट यानी कि बाली का विकेट इट्स अ वेरी इंपॉर्टेंट विकेट यहां पर जाना जाता है. ये पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप यहां पर बिल्कुल नजर आता हुआ स्ट्रॉन्ग अपील थी. एक डॉट बॉल की यहां पर समाप्ति नजर आती हुई. दो दिग्गज टीमें इस मैदान के ऊपर अपना नसीब आजमा. आज बी पोल की टीमें, कल ए पोल की रायगढ़ ठाणे नवी मुंबई भिवंडी से बड़ी बड़ी टीमें इस मैदान के ऊपर खेलेगी. और पहला मुकाबला मुरबी विपक्ष केवने दिबा भिवंडी के बीच में हमें नजर आएगा. और छोटी लेन थी, सेंसिबल क्रिकेट यहां पर दीप पाटिल की ओर से दिखाते हुए. लाइन और लेन टप्पे के ऊपर नियंत्रण जरूर है. यहां पर बाली थोड़े से नाराज होंगे. 2 गेंदें डॉट आ चुकी है. शुरुआत बेहतरीन हुई थी, लेकिन तारीफ काबिल कमबैक इस वक्त गेंदबाज स्क्रीन के ऊपर अभी जिनकी नियुक्ति हुई पनवेल तालुका 40+ एसोसिएशन अध्यक्ष है और हमारे भूमि इंडिया बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर समीर शेख पाटिल, इनको स्क्रीन के ऊपर देख सकते हैं. ये फेवरेट स्ट्रोक है इनका. जरूर यहां पर घुटना टेक कर सीधा खेला है डीप स्क्वायर लेग के ऊपर से. ये भी गेंद जाएगी सीमा रेखा पार. 6 रन. होगा
और ये उसके बाद सेकंड राउंड के मैचेस स्टार्ट होंगे। और खास करके ये दोनों भी टीमें है ना, उन टीमों का परफॉर्मेंस काफी तगड़ा होगा। वैसे मोहपाली ने मैच भी जीते एक एक अपना। उससे पहले बात करेंगे पहले राउंड में जीतने वाली टीमें मोहपाली और बेलौली, यानी कि एक ही लाइन की तीन ही टीमें हैं, वो मैच जीत चुकी है। लेकिन आप देखेंगे नेरे और मोटेजुई के बीच में से कौन जीतेगा। वो आगे आकर खेलने का प्रयास जरूर किया था वहां पर, लेकिन ऑफ स्टंप से बाहर गेंद अंपायर ने इस गेंद को बिल्कुल वाइड बॉल करार घोषित कर दिया। एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। यूट्यूब के जरिए ऑनलाइन की चर्चा करेंगे तो तकरीबन हमारे साथ दर्शक भी कई सारे जुड़े होंगे। उन सभी तमाम दर्शकों का स्वागत करेंगे। 2 रिव्यू आपके पास है, ये सभी टीमों को हम सूचित करना चाहेंगे। टॉस के समय आपको जरूर बताया गया था कि हर एक टीम को 2 रिव्यू दिए जाएंगे और उसका रिव्यू का अगर आपको लेना है तो आप ले सकते हैं। ओ लीडिंग एज, इस बार मौका बनेगा। विकेट कीपर गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बड़ा झटका। प्रवीण चोरगे बाली बैक टू द पवेलियन। सन्मान चिन्ह देण्यात आले ते महेंद्र रामा फडके बोलशेत यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांनी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती। तो बिल्कुल यहां पर खिलाड़ी जाएगा मैदान से बाहर। पहला करारा झटका, यानी कि प्रवीण चोरगे जिनके बल्ले से 2 छक्के निकले और ये लीजिए उसके बाद तुरंत जवाब दिया और इसी के साथ बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। प्रवीण चोरगे ज्यादा देर तक शांत नहीं रहे थे, लेकिन ये जब खेलते तो निश्चित तौर पर रनों की मोहर लगाते, लेकिन इस बार उनके ऊपर अंकुश लगाया। तर दीप पाटील आपल्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय। यशवंत बोपी साहेब यांच्या वतीनं आपल्यासाठी इथे 100 रुपयाचा पारितोषिक आलाय। चलिए यहां पर नए बल्लेबाज सचिन नंबर 3 के पोजीशन पर। ओ इस बार अंदरूनी हिस्सा लगा बल्ले का और सीधा गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। सफल ओवर की समाप्ति और इसी के साथ ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 13, 1 विकेट के नुकसान पर। पाटील साहेब, विशाल पाटील साहेब रीडगर, राजेश कडू साहेब, विनय जोशी हरिग्राम शाखा अध्यक्ष मनसे, उदय पालकर केवाले शाखा प्रमुख अध्यक्ष मनसे, नितीन पाटील साहेब मोहा शाखा अध्यक्ष मनसे, संतोष पटावले साहेब गॅलेक्सी कंपनी ऑफिसर आणि श्री घरत युवा सेना शाखा अधिकारी हरिग्राम या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन दिले। त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज हर्ष बोपी पहली गेंद लेकर वो टप्पा थोड़ा सा पीछे रखा था, टैप करने की कोशिश, रन आउट का चांस, डायरेक्ट हिट, ये रिस्क लिया है, कहीं खतरा ना साबित हो जाए, क्या जरूरत थी, ये सवाल भी पूछे जाएंगे। लेकिन तीसरे अंपायर की यहां पर मांग की गई है। डेंजर जोन में थे, वहां पर सचिन थोड़े से नाराज होंगे, लेकिन ये आदित्य की कोई गलती नहीं, उन्होंने कॉल नहीं दिया था, सचिन ने कॉल दिया। क्या ये वेरी क्लोज अंपायर की निर्णय की। तो बल्लेबाज यहां पर आउट होंगे। सर परत चेक करा तुम्ही इथं बसा ना, कशाला नुसतं
उदय पालकर केवाली शाखाध्यक्ष मनसे, नितीन पाटे साहेब मोहा शाखाध्यक्ष मनसे आणि संतोष बटावले साहेब गॅलेक्सी कंपनी ऑफिसर आणि श्री गरज साहेब युवा सेना अधिकारी हरिग्राम या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। विकेट मैदान से बाहर दौड़ लौट चुके दो खिलाड़ी प्रवीण और सचिन। अब जिम्मेदारियां बनेगी वहां पर नए बैटर प्रथमेश फड़के बल्लेबाजी के लिए आते हुए ऑफ स्टंप से काफी बाहर। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, एक्स्ट्रास में बढ़ोतरी। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 14। यहां पर 55-50 निकालने के लिए पूरे नाक में दम हो रहा है बल्लेबाजों को सेकंड इनिंग्स में। और ये लीजिए यहां पर पहले इनिंग्स में बल्लेबाजी करते हुए देख सकते हैं अनवी एंड जीतू 11 जय हनुमान नेरे टीम कितने रन बना पाती है अपने टीम के लिए। शॉर्ट पिच लाइन की बॉल, व्हाट अ शॉट, पॉइंट के ऊपर से खेला है, डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ, सीमा रेखा पार 4 रन। की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। रन ठीक ठाक है लेकिन विकेट यहां पर रखना भी काफी आवश्यक है। दोनों आर्यन देख सकते हैं दोस्तों, बिल्ला और रंगा की जोड़ी कितनी खुश नजर आ रही है। उनकी ये जबरदस्त टूर्नामेंट है और ये टूर्नामेंट की अगर चर्चा करेंगे तो 4 चांद लग चुके अब तक। ये लीजिए जैसे शादी जमी ऐसे लग रहा है कि लय में नजर आ रहे। ठोकम ठोक है इस वक्त मैदान के अंदर बल्लेबाजी की, दमदार हिट, सीधा 6 रन। बढ़िया यहां पर स्ट्रोक हमें देखने को मिला। प्रथमेश फड़के केवली गांव के जमाई राजा है दोस्तों, और क्या बढ़िया यहां पर उनकी बल्लेबाजी में दमदार शुरुआत देते हुए सैंडी पालकर ससुर जी भी खुश होंगे। क्या कमाल का यहां पर जमाई राजा की ओर से दमदार शुरुआत। रन बने 24, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। हर्ष भोपी ने कुछ गेंदें अच्छी डाली थी लेकिन जैसे व्हाइट बॉल आई उसके बाद चौका और उसके बाद ये शानदार छक्का नजर आता हुआ। कमबैक करना पड़ेगा गेंदबाज हर्ष भोपी को और रनों की जरूरत है वहां पर नेरे टीम को। इनसाइड आउट, कमाल की टाइमिंग है, शॉर्ट पॉइंट के ऊपर से इस बार खेला है, सीमा रेखा पार डीप पॉइंट की तरफ, 4 रन। बढ़िया शुरुआत आते ही 3 दमदार स्ट्रोक, 2 चौके 1 छक्का यहां पर आता हुआ। ऑल क्या तो से खेलना चाहते थे इस गेंद को, तू मैं, ये बड़ा हिट हो सकता था, बड़ा विकेट मिल सकता था। किस्मत ने साथ दिया वरना लेने के देने जरूर पड़ सकते थे। बाल बचे। डॉट बॉल की समाप्ति, इस ओवर की 5 गेंदें समाप्त हो चुकी है और अब तक रन बने टोटल 15 इस ओवर में। और कुल मिलाकर टोटल रन संख्या की बात करेंगे तो महज 28 रन अभी तक 2 विकेट के नुकसान के ऊपर। अनवी एंड जीतू 11 जय हनुमान नेरे। निनाद भुईर ताकतवर बल्लेबाज, उसके साथ साथ आप देख सकते हैं अंकिश कामोटकर, ये 2 बड़े ऐसे चेहरे जो इस मैच को तबाकेदार बल्लेबाजी में दिखा देते हैं। आगे अगर खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर मौजूद, एक्स्ट्रा कवर की तरफ डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे। एक अच्छा ओवर यहां पर मेरी टीम को मिलता है, भले 1 विकेट उनका गया होगा इस ओवर में रनआउट के तौर पर, लेकिन प्रथमेश ने ताबड़तोड़ बल्लेबाजी की। पावर प्ले के ओवर समाप्त और पावर प्ले के ओवर समाप्त होने के बाद रन बने 29-29, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अनवी एंड जीतू 11 जय हनुमान नेरे।
आप क्यों इतना मन ही मन में मुस्कुरा रहे? क्या बढ़िया संगीत। और संभाजी दादा आप स्क्रीन के ऊपर थे तो सोचो आप मचा नेरेपाड़ा का हुआ वीडियो अपलोड हो गई समझो। तो चलिए यहां पर बेहतरीन 29-29 बने, 5 ओवर 5 बॉलर है, ये बात ध्यान में रखिए सभी कप्तान, नहीं तो आप बीच में एक दो ओवर एक गेंदबाज से करवाएंगे, क्योंकि एक जगह हम कमेंट्री कर रहे थे 3 ओवर समाप्त हुए, 12 खिलाड़ी मैदान के अंदर, तब पता चला चौथे ओवर में सागर कि 12 खिलाड़ी है और वो वहां पर मैच फिर से एक बार चालू करना पड़ा। लेकिन इस बार खिलाड़ी जाएगा मैदान से बाहर। प्रथमेश बैक टू द स्क्रीन के ऊपर आपण पाहता मित्रांनो रायगड जिल्हा 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रजिस्टर नंबर रायगड विलास दादा फडके केलं स्पर्धेचं हो आयोजन। चलिए नेक्स्ट मैच पाली टीम के कप्तान और बेलौली टीम के कप्तान यानी कि फातिमा 11 जय बापदेव पाली और उनके खिलाफ खेलेगी गावदेवी बेलौली। आइए पाली और बेलौली, आयुष्यात असतात संघर्षाच्या वाटा, समुद्रात असतात तुफानी लाटा, या तुमचा दोघांचा करू आता छापा आणि काटा। तो चलिए दोनों भी कप्तान आइए, इनिंग ब्रेक पे टॉस करना है, ये बहुत ही महत्वपूर्ण निर्णय है। इनिंग ब्रेक में अगर टॉस के लिए नहीं आते तो फिर पनिशमेंट होगी आपको। विशाल सर देख सकते हैं बहुत वाकिफ है इस विकेट से और कड़क नियमावली के तहत हमेशा ये भीगर के मैदान के ऊपर टूर्नामेंट, सही मैदान भीगर के ऊपर जबरदस्त टूर्नामेंट का आयोजन और साथ ही साथ नियोजन का पालन भी किया जाता है, नियमों का पालन भी किया जाता है। सफल होने के लिए जिद्दी होना बहुत जरूरी है और सफल होने के लिए क्या इस मैदान के अंदर संघर्ष तो करना पड़ेगा, लेकिन आदित्य को मिले हुए 3 जीवनदान, उस जीवनदान के आधार पर अपने टीम के लिए कितने रन बनाना चाहेंगे। नक्श 11 गावदेवी बेलौली ग्राम पंचायत के सरपंच सतीश भाई पाटिल, इनके द्वारा इस टीम को पैक किया गया, उनका भी स्वागत करेंगे। तो नक्श 11 गावदेवी बेलौली और फातिमा 11 जय बापदेव पाली, यानी कि दोनों भी कप्तान आप टॉस के लिए संपर्क करें। चौथे ओवर की शुरुआत, फ्रेश बॉलर अंकेश कामोटकर परफेक्ट ऑलराउंडर है इस टीम का। पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर जा रही है, व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रा रनों में बढ़ोतरी, इस 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 36, अब तक 36 बने, यहां से 12 गेंदों में 20-25 रन भी बना पाती है तो फिर 60 के करीब। रोहित सर को देख सकते हैं आप, कितनी मेहनत ले रहे ठंडी में भी, क्या जबरदस्त है उनका भी योगदान। जड़ में डालने की कोशिश जरूर की थी, ऑन साइड में गेंद को मोड़ा है, लॉन्ग ऑन की तरफ फील्डर मौजूद, उठाएंगे, सिंगल के साथ वहां पर संतुष्ट होंगे और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है फिलहाल 37। ये सुशांत माफ कीजिएगा बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं रोहन पाटिल। मेरी टीम की बैटिंग लाइनअप में काफी गहराई है, अंत तक बल्लेबाजों का भरना उनकी टीम में। वैसे आने वाले बल्लेबाज सुशांत हैं, वक्त आने पर सूरज परेश ये भी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन दक्ष बामुगड़े ये आज 12वें खिलाड़ी की भूमिका में आप देख सकते हैं, एक बेहतरीन ये भी गेंदबाजी के तौर पर जाना जाता है मेरी टीम के लिए। शॉट बड़ा खेला है डाउन द ग्राउंड, लेकिन सीधा लॉन्ग ऑफ के खिलाड़ी के हाथ में, कोई चूक नहीं, मैदान से बाहर लौटेंगे बल्लेबाज 0 के ऊपर रोहन पाटिल। बैक टू द पवेलियन। नितिन सानिया डीजे मैदान के अंदर, नए बल्लेबाज डीजे ब्रावो यानी कि उमेश पाटिल आते हुए, संकट मोचन बल्लेबाज जरूर है, लेकिन इस समय नैया 20 ओवर में फंस चुके, 5 विकेटों के नुकसान के ऊपर टीम का टोटल स्कोर है फिलहाल 37। चौथा ओवर प्रगति पथ पर है, उरन तालुका की सबसे ताकतवर टीम और एक हमारे पनवेल तालुका की ताकतवर टीम यानी कि नेरे और मोटी जुई,
ये दो टीमों के बीच में ये ताकतवर बड़ी मैच है, बड़े मैच के ये सभी बड़े खिलाड़ी हैं। आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, मिड विकेट का खिलाड़ी आता हुआ गेंद के नीचे उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन। अब तक का ओवर अंकेश कामोटकर का ये जबरदस्त नजर आता हुआ। बाली का विकेट पहले ओवर में जाने के बाद शुरुआत प्रथमेश ने भी धाकड़ दी थी, लेकिन सचिन मोरे का रनआउट होना, उसके साथ साथ कुणाल गायकर 0 के ऊपर, आदित्य मस्कर अब तक खेल रहे हैं, जो सलामी बल्लेबाजी के लिए आए वो 6 रनों के ऊपर निजी स्कोर के ऊपर अपने टीम के लिए योगदान देते हुए। जिस मेहनत से तो आज भाग रहा है ना, वही कल तुझे सफलता जरूर दिलाएगी। झोंक दे इस आंख में, यही आंख तुझे हीरा जरूर बनाएगी। 3 छिबंदन मिले आदित्य को। ओ ये खराब विकेट कीपिंग, बल्ले पर लगे या फिर बाई के रन नहीं है, अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। जी हां, ये 22 के रन है, लॉन्ग स्टॉप में नॉन स्टॉप 4 रन। रन कैसे भी आए, रन मेरे टीम के लिए काफी महत्वपूर्ण है। चौका मिला और चौकों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई 42 रनों के ऊपर। आत्मविश्वास बढ़ाने वाला अब तक शॉट यहां पर निकला नहीं है बल्लेबाज के बल्ले से, लेकिन इस बार निकला जरूर है। काफी देर तक हवा में, फील्डर गेंद के नीचे, इस बार गलती नहीं, इस बार कैच पकड़ा है और इसी के साथ बल्लेबाज आदित्य लौटेंगे मैदान से बाहर। विकेट नंबर 6, बैक टू द पवेलियन। कोणाला जमणार नाही, अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही। आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय, आमच्या विलास दादा फडकेच नाव दिलावरी कोरलाय। क्या बात है, स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं गुरुनाथ भाई भोपी नेरी दुंद्रे विभाग के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष विवेकानंद पाटिल साहब, चिंचोली शाखा प्रमुख अध्यक्ष मनसे, और खास जबरदस्त संगीत गायक भी है और भजन सम्राट भी, अच्छे वीडियोस उनके हमें जरूर देखने को मिलते हैं। आपका स्वागत है। और मेरे ख्याल से उदय पालकर इसी गांव के जमाई राजा है। स्वागत है जमाई राजा आपका। तो चलिए यहां पर विकेट लगातार गिर रहे, नए बल्लेबाज कप्तान सुशांत गायकर। 2 ऐसे ग्रामीण में खिलाड़ी है ना, एक के सुशांत गायकर, दूसरा है मुरबी के संकेत पाटिल। ये जब 2 में 6 रन रहे थे ना, कई मर्तबा इन्होंने मैच को जीता है अपने टीम के लिए। 2 गेंदे 6, 1 गेंदे 6, ऐसी समीकरण जब आते हैं ना, ये बल्लेबाजों ने कई मर्तबा अपनी टीम को जीत दिलाई है। लेकिन फिलहाल पहला इनिंग्स यहां पर स्टार्ट है। तो बैक टू द बॉल, ड्राइव, गुड फील्डिंग, अपने ही पात्र में गेंद करो। का एक बार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां, केवल 3 रन, क्या बॉलिंग की। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर 42 रन, 6 विकेट के नुकसान की। अनवी एंड जीतू 11 नेरे। करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार कार्यरत असणारी ही सर्व युवा पिढी मंडळी तुम्ही या ठिकाणी व्यासपीठावरती पाहताय, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। थोड़ी सी यहाँ पर नाराज होगा मेरी टीम का खेमा, जहां पर रनों की अपेक्षा थी वो रन अब नहीं मिले। चौथे ओवर में मात्र केवल और केवल रन मिले सिर्फ और सिर्फ 3 अंकेश कामोटकर के ओवर में, और एक 22 के रन आई थिंक टोटल, मतलब 3 वो शायद उनके अकाउंट में नहीं पकड़ी जाएंगी। 42 बने, आखिरी ओवर का खेल, बचाव और गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज प्रणीत भुईर पहली गेंद लेकर क्लीन बोल्ड, सटीक ठिकाने पर गेंद गिरी और इसी के साथ एक और विकेट। टोटल 7वां करारा छक्का मेरी टीम को। डीजे ये देखिए जोशी साहब, अभी इतने रात्रि में मोबाइल में पूरी तरीके से 40+ की जिम्मेदारियां उनके कंधों के ऊपर रहती है। तो कहां पर कल मैचेस है, कहां पर किनका आयोजन करना है, वो बिल्कुल आप देख सकते हैं दोस्तों कि पूरे अपलोड एक 40+ कमिटी मेंबर्स होने के नाते जरूर सब कुछ उन्हें करना पड़ता है। और क्या बढ़िया यहाँ पर बॉलिंग का प्रदर्शन, 2 ओवर में रन बने थे टोटल। संदेश
आई थिंक 29-29 बने थे, लेकिन धनेश कामोटकर ने दिए 6, अंकेश कामोटकर ने दिए 3, यानी कि टोटल 9 रन पिछले 2 ओवर में आ चुके हैं। ये खराब बल्लेबाजी और कई सारे विकेट भी गवा चुकी है। इस बार भी जड़ में डालने का प्रयास किया था, लेकिन रन लेने की कोशिश के चक्कर में एक और विकेट। क्या कर रही है नेरी टीम, एक के बाद तू चल मैं आया, ऐसी अवस्था। 8वां झटका। गावदेवी बेलोली टीम के कप्तान और उनके खिलाफ खेलेगी फातिमा 11 छे बापदेव पाली। आइए टॉस के लिए नेक्स्ट मैच, सेकंड राउंड की पहली मैच 4 ओवर का खेला जाएगा। 2 ओवर में 29-29 बने थे। ऐसा लग रहा था कि स्कोर जाएगा लगभग 60 के करीब, लेकिन क्या कमाल का कामोटकर ब्रदर्स ने गेंदबाजी की है। धनेश और अंकेश ने क्या जबरदस्त गेंदबाजी की है, और इस ओवर प्रणीत भोईर ने भी अभी तक शानदार शुरुआत अपने टीम के लिए दे चुके। जब आंखों ने अरमान दिया तो मंजिल को अपना मान लेना चाहिए, फिर मुश्किल क्या और आसान क्या, जो ठान लिया ना वो ठान लेना चाहिए। अब यहां पर ये ठान लिया है अब तक गेंदबाज, ये सभी गेंदबाजों ने कि रन नहीं दे पा रहे। सूरज आते हुए बल्लेबाजी के लिए, गैप शॉट खिलाड़ी जरूर खेलना जानते हैं, लेकिन इस बार मिड ऑफ की तरफ फील्डर थे महाबली, आई थिंक यश बोपी। निनाद बोईर विकेट कीपर के भूमिका में बिल्कुल आप देख सकते हैं। ताकतवर बल्लेबाज इस सीजन में 2 अर्धशतक उनके नाम पर भी फिलहाल चिंचपाड़ा के मैदान के ऊपर भी हमें देखने को मिला जरूर है, लेकिन अच्छे बल्लेबाजी के लिए वो भी जाने जाते हैं। कप्तान ने बड़ा शॉट खेला है, काफी देर तक हवा में गेंद, खुद गेंदबाज दौड़ते हुए, लेकिन चलिए कैच नहीं लपक पाए। आसान नहीं होता लगभग 38 सर्कल शॉर्ट स्क्वायर लेग की तरफ जाकर कैच पकड़ना किसी भी बॉलर्स के लिए, और तकरीबन वहां पर 2 रन मिलेंगे, और 2 रनों की मदद से अनवी एंड जीतू 11 जहां हनुमान नेरी टीम की रन संख्या बनी है 45 रन। 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 गेंदों में एक आध बड़ा हिट आएगा तो कहीं ना कहीं 50 का आंकड़ा सेकेंड इनिंग्स में उनके गेंदबाजों के लिए काफी महत्वपूर्ण माना जाएगा। 45 के ऊपर 8 विकेट, पहली मर्तबा इतने विकेट गिर चुके नेरी टीम के, वरना तो ज्यादा से ज्यादा बाली ही अपने बल्ले बल्ले से रन बनाते हैं। यह संकट मोचन बल्लेबाज है, सीधा तान दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 बिग। तो मन ही मन में हंस रहे कि वो बैल अपना काम कर रहा है, लेकिन ये अपना काम कर रहा है। कप्तान क्या बढ़िया पर छक्का धागा, और इस बार दमदार शॉट, सीधा रन बने 51-50 का आंकड़ा पार होता हुआ नेरी टीम का। आखिरी गेंद इस ओवर की और इस 5 ओवर के मैच की, इस पूर्वार्ध की आखिरी गेंद फुल टॉस। ये मशीन रन है नेरी टीम के लिए, एक और धमाका 57 बने, यानी कि जीतने के लिए चाहिए 58 रनों की आवश्यकता मोटीजुई टीम को। करतोय आणि मी विनंती करेन भूमी इंडिया डेव्हलपर्स आणि 40+ साठी ज्यांचं खूप मोठं योगदान असतं ते समीरदादा पाटील यांना विनंती करेन। अगदी काही दिवसानंतर आपण पाहतोय रायगड ठाणे ग्रामीण चॅम्पियन लीग आणि त्या स्पर्धेचे आयोजक समीरदादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। 4 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाज। कॉल करेल टीम, यस तर कॉल आलाय, यस पालीनं टॉस जिंकलाय, निर्णय लगेच सांगायचे। फिल्डिंग आपण करणार आहोत, काही सूचना आहेत त्या आपण इम्प्लिमेंट करायचे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे। तर यानंतर काही आम्ही सन्मान घेतोय। मी रवी दादांना विनंती करेन आणि संजय दादांना। रुपयाचं प्राइज आलेत
आणि समालोचकांवर सातत्याने ज्यांचं प्रेम असतं, मग स्नेहकुंज आधारगृहाचे समाजसेवक नितीनजी जोशी साहेब असतील, झील केबल अँड नेट सर्व्हिसचे सकाराम गायकर असतील, तर एक सन्मान आम्ही घेतो. गुरुनाथ बोपी साहेब नेरे दुंद्री विभाग अध्यक्ष मनसे यांचा आम्ही सन्मान घेतो. मी संजय दादाने विनंती करेन आपण मान्यवरांचा सन्मान करावा. गुरुनाथ बोपी साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करायचे. विवेकानंद पाटील साहेब चिंचवली शाखा अध्यक्ष मनसे या आपण, आणि गुरुनाथ बोपी साहेब आपण सुद्धा या. एकत्रित करतोय. तर गुरुनाथ बोपी साहेबांचा आम्ही इथे सन्मान घेतो. नेरे दुंद्री विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा आम्ही येथे सन्मान घेतो. उदयजी पालकरे जे केवाळ्याचे शाखा अध्यक्ष आहेत, क्रिकेटसाठी जे समर्पण, आणि त्यांनी सांगितलं का आमचा एक एकत्रित सन्मान करावा, तर थँक्स. कारण पंकजी बोपी असतील, रुपेश पाटील, विशाल पाटील असतील, रतीश कडू असतील, विनय जोशी असतील, नितीन पाटे असतील आणि संतोष अरावले साहेब सुद्धा गॅलेक्सीचे ऑफिसर्स यांचा एकत्रित सन्मान घेतो. या सर्व मंडळी श्री गरज असतील, युवा सेना अधिकारी हरिग्राम आपण सुद्धा या. तर रतीश कडू ते नक्कीच आम्ही सांगू. मेवणे मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे. ओके. तर पॅडीत आमचे प्रदीप पॅडी यांचे ते मेवणे, त्यांचा आपण इथे सन्मान घेतो. आणि साई स्टारवर ही प्रेम करणारी सर्व मंडळी त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो संजयबाई आणि रविदादांच्या वतीनं. पुढचा आम्ही सन्मान घेतो. आज आम्ही पाहतोय सातत्यानं नेरे दुंद्री विभाग असो, 40+ असो, काही दिवसानंतर त्यांची अप्रतिम स्पर्धा आपण पाहणार आहोत. त्या भूमी इंडिया डेव्हलपर्स जरूर समीरदादा पाटील या आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचे. 40+ मध्ये काही स्ट्रिक्टली नियम यायला पाहिजेत आणि 40+चा क्रिकेट हा इम्प्रूव्हमेंट झाला पाहिजे, यासाठी समीरदादांचं सातत्याने प्रयत्न असतात. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी अध्यक्षपदी, म्हणून त्यांची निवड का केली तर ते नेहमी सक्रिय असतात. आणि आज संजूबाई बॉस यांच्या अतिशय जवळीक 40+ साठी ज्यांचं योगदान आम्ही नेहमी पाहतो. स्नेहकुंज आधारगृह नितीन जोशी साहेब आपण सुद्धा या. आणि सकाराम गायकर साहेब झील केबल नेट सर्व्हिस आपला सुद्धा आम्ही इथे सन्मान घेतो. मग संभाजीदादा कोच असतील साई स्टारसाठी ज्यांचं खूप मोठं सहकार्य. तर स्पर्धेमधून रजा घेत असताना गुरुनाथ बोपी नेरे दुंद्री विभाग अध्यक्ष मनसे, विवेकानंद पाटील चिंचोली शाखा अध्यक्ष मनसे, पंकज बोपी, रुपेश पाटील, विशाल पाटील, रतीश कडू, विनय जोशी. आणि सागर आज आपण पाहू शकाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून नेरे दुंद्री विभागीय अध्यक्ष या ठिकाणी गुरुनाथभाई यांचा सातत्याने आम्हाला दमदार योगदान लाभलं. आणि आज त्यांच्या माध्यमातून राज ठाकरे साहेबांच्या विश्वास प्रणालीवर विचारधारा घेऊन आज समाजामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दमदार योगदान दिलं जातं. आणि युवकांचे प्रेरणास्थान आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थानं एकच वादा आमचा राजूदादा कल्याण डोंबिवलीचे दमदार आमदार, त्यांची देखील रॉयल एंट्री त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली आणि दमदार अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली. गुरुनाथभाई आपण आलात या स्पर्धेमध्ये, स्पर्धेची शोभा वाढवलीत. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर बघा संभाजीदादा मस्कर आमचे कोच आहेत, त्यांचा आम्ही सन्मान घेतो. तर RD भोईर आणि HB पाटील फॅन्स क्लब प्रशांतदादा पाटील चषक नाईट स्पर्धा होणार आहे 25, 26, 27, 28 मार्च 2026 मध्ये. जे स्पर्धेचं ठिकाण आहे मी मराठी मैदान मोठी जुई, इथे ही स्पर्धा होणार आहे. प्रशांतदादा पाटील चषक शुभेच्छा असतील. आणि सागर मोठी जुई प्रीमियर लीग आपण पाहिलात, समालोचकसाठी जो कॉमेंट्री बॉक्स होता अगदी AC एअर कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेरे दुंद्रे विभाग अध्यक्ष गुरुनाथ शेठ बोपी साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान. आपलं सहर्ष स्वागत आणि आभार. यस रोशन कंटिन्यू. धन्यवाद. पागदी पहिल्या फेरीतील अंतिम लढतीकडे प्रस्थान केलं जाईल, जिथे खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त होताना पाहिलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये 57 धावा बनल्या, 58 धावसंख्येची आवश्यकता आहे मोठी जुई या टीमला. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये सातत्याने नाट्यमय घडामोडी घडताना पाहिल्या.
आणि उत्तरार्धाच्या कालखंडाला आता सुरुवात होताना पाहायला मिळते. अगदी पहिला चेंडू पाहिला जिथे चौकार येताना पाहिला. अगदी ऑफ ड्राईव्हचा देखना फटका फलंदाज निनाद भोईरच्या बाडमधून पाहिला. त्याच्या साथीनं अंकेश कामोडकर हा नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवर धुरंधर गोलंदाज सुशांत गायकर. ओहो, प्रहार केला, बैठक फटका. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरून फटका दागण्याचा प्रयत्न. आदित्य त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय हा पहिला दे धक्का. मोठी जुई टीमला खेळाडू बाद होतोय निनाद भोईर. लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या तर लवबाई पाटील साई स्टारचे खंदे समर्थक जरूर आपण पाहतोय आज त्यांची सुद्धा उपस्थिती पाहतोय. सर्व दानशूर दात्यांचं समीरबाई कुटले, दादा सरकार यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. आणि राजेशजी फडके असतील तर पिताश्री ग्रुप मोठी जुई यांच्या वतीनं मोठी जुई संघाला शुभेच्छा आलेत, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतोय. अगदी मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा इथे आलाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांची मांदी आली अगदी सायंकाळपासून अगदी या प्रखर रात्रीमध्ये पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी रायगड ठाणे ग्रामीण प्रीमियर लीगचं बिगुल सुद्धा अगदी 21 मार्च ते 28 मार्च 2026 ला पाहायला मिळेल. आणि निश्चितच अगदी 21 फेब्रुवारीला ऑक्शन लिलाव सुद्धा पार पाडला जाईल. सन्माननीय आयोजक समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून नेरेमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि खेळाडूंचं रजिस्ट्रेशन हे सुरू आहे. आणि पाहता अगदी लिलाव प्रक्रियेला सुद्धा अगदी 21 फेब्रुवारीला सुरुवात होईल. आणि फलंदाज अगदी वेगळ्या ढंगामध्ये इथे सुरुवात करत असताना लॉंग ऑनच्या दिशेने दाखलाय हा धमाकेदार चौकार. आणि ते जयेंद्र भगत यांचं इथं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. अगदी मोठ्या फटक्यानं आपण सुरुवात पाहिली. फलंदाज निनादला बाद केल्यानंतर अगदी जितेश भोईरच्या खांद्यावरती पूर्णपणे दरामदार असताना सुशांत गायकरवरती हल्ला चढला. परंतु सुशांत गायकरनं अंतिम टप्प्यामध्ये जे फटके खेळले पहिल्या पूर्वार्धामध्ये ते काहीशे कामी आले गेले. पाठोपाठ सळगचे 2 षटकार जो फलंदाज 8व्या क्रमांकावरती आल्यानंतर त्यानं फटके दाखवले. स्वतः संघनायक म्हणून एक चांगली भूमिका गायकरच्या माध्यमातून साध्य होते. आणि या पिबनच्या पहिल्या षटकान एकूण धावा जर पाहिल्या तर 9 धावा पाहायला मिळतात. चेंडू क्रमांक 6 अंतिम बॉल, परंतु वाईट बॉल इथे घोषित केला जातो. अतिरिक्त धावा इथे छेडल्या जात आहेत. यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल कारण पिवनचं पहिलं षटक हे काहीसं थाकट राहिले. अगदी 2 चौकार लागल्यानंतर 1 विकेट सुद्धा काढली. ॲज अ ओपनर निनाद भोईरला मात्र स्वस्तात माघारी परतवलं. ही जर खासियत आहे या निश्चितच खेळाडूची. परंतु अंतिम टप्प्यामध्ये काहीसा अतिरिक्त धावसंख्येचा हा छडा आहे आणि पाठोपाठ सळगचे हे 2 व्हाईट बॉल दुहेरी अंकामध्ये पडाव केलंय. मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 11 धावा 1 गडी बाद. पहिलं षटक प्रगती पथावरती. हा अंतिम बॉल मार्गस्थ असताना राईट मोर द विकेट बुलेट स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉग ऑफच्या दिशेनं दागलाय हा दर्जेदार शानदार शाही षटकार. फडकेने केलं स्पर्धेचं हो आयोजन. हे जनतेच्या हो कलागुणांना देती हो तो प्रोत्साहन. थँक्यू. तर यशवंत बोपीसाहेब माजी उपसरपंच मोठी जुई यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि रोशन काही वेळानंतर साई स्टार म्हटलं तर अँडी मँडी आणि सँडी आणि खऱ्या अर्थाने त्यांची रॉयल एंट्री होणार आहे. तर अँडी यांची पुढची पिढी कार्तिक अनिल फडके यांचा वाढदिवस. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांना. या वाढदिवस त्यांचा आज आहे. संदेश फुलोरे, चला काही सूचना येतात का?
बघा आपण पाहतोय आज रोशन प्रचंड मोठ्या संख्येनं प्रेक्षक चाहता वर्ग रसिक श्रोता वर्ग साई स्टारच्या या भव्य दिव्य स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि स्क्रीनवर आपण पाहतोय संपूर्ण आमचा प्रेक्षक वर्ग त्यांचा सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन. आणि काही वेळापूर्वी ज्यांचं आगमन झालं ते आयडियल मेन स्टुडिओ. मित्रांनो तुम्ही पनवेलला गेलात आणि लाईन आलीला जर एकदा आयडियल मेन स्टुडिओमध्ये तुमचा बजेटनुसार तुम्हाला जी ड्रेसिंग पाहिजे असेल ती जरूर तुम्हाला चॉईस असेल आणि तुमच्या बजेटमध्ये मग लग्न सराई असो आणि कुठलाही सोहळा असो अवश्य आपण जयेंद्रबाईंना भेटा. आणि त्यांचा आयडियल मेन स्टुडिओ मागील कित्येक वर्ष ग्राहकांच्या सेवेमध्ये उतरलाय. तर जयेंद्रबाईंचं इथे आगमन झालेत. जयेंद्रबाई मात्र मित्र सांगतात का 2 दिवस लकी नंबर आला नाही. तर थोडे एंटरटेनमेंट मॅचकडे वळते. धन्यवाद. अगदी प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. मोठ्या संख्येने आज क्रिकेट रसिक वर्ग साई मैदानाच्या अवतीभोवती या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. अधिक काही महिला भगिनी सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक समाप्त. धावपटलावरती 17. जेडी भाई आपले मनपूर्वक स्वागत. आयडियल मेन्सवेअर अगदी लग्न सराईमध्ये खूप मोठी गर्दी असते आणि समालोचन डिपार्टमेंटसाठी यांच्या माध्यमातून 500 रुपयाची नगद राशी आपले मनपूर्वक आभार. पहिलं षटक 17 धावा बनताना पाहिल्या आणि उत्तरार्धाच्या कालखंडामध्ये एक रोमहर्षक बाणा पेशकश होऊ शकतो. त्या दिशेने विजयाची महानांदी ठरेल का हे सुद्धा पाहावं लागेल. ओहो घुसून वार करायचा होता फलंदाजाला परंतु अबे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू सफर झाला. व्हाईट बॉलची आधी घोषणा केली जाते. तांडेल सर त्या ठिकाणी सज्ज असताना काकडे सर आहेत, आमचे पाटील सर आहेत, विशाजी पाटील यांचंही खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. आणि हे पाहता अगदी सचिन मोरे च्या माध्यमातून हा पहिला व्हाईट बॉल इथे सफर केला जातो. या षटका दरम्यान तीक्ष्ण धारदार बाणा त्याला पेशकश करायचा आहे. अगदी स्लोवर चेंडू सफर करण्याच्या पेतामध्ये हा गोलंदाज आहे परंतु स्ट्रॅटर्जी खूप वेगळी पाहायला मिळते. सलगचे हे 2 व्हाईट बॉल खूप काही सांगून जातील. धावसंख्येची गुंतवणूक जाऊन पोहोचते. एकूण धावा धावपटलावरती 19 धावा धावपटलावरती समोर पाहायला मिळतो. काढू बॅटिंग मार्कवरती हनकेश कामोडकरला चांगला मोठा खेळ साकार करावा लागेल कारण उत्तरार्धामध्ये हा संघर्ष करणं खूप गरजेचं असेल. आणि हे पाहता की त्या दिशेनं काहीशे डावपेच आखले जात आहेत परंतु गोलंदाजाचं काहीसं वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित होत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 अतिरिक्त धावा खर्चिक झाल्यानंतर तात्काळ गोलंदाजानं कमबॅक साधले आणि फक्त एकच धाव इथे खर्च केली. सिंगलनं धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 20 वरती दरमजल असताना नेक्स्ट बॉल अडखळत खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळते. शांत रवैया आजमावलाय. मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय. इतकी इकॉनॉमिकल स्पेल ठरणारी ही गोलंदाजी सध्या घडीला काहीशी घातकी ठरते फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. पिवनचं पहिलं षटक अतिशय पोषक राहिलं. सुशांत गायकर विरोधात ऑन फायर होताना पाहिले परंतु या षटका दरम्यान धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली जाते. यंदाचं बजेट मांडलं जातं सानिया डीजेचे ओनर डीजे नितीन यांच्या माध्यमातून. बक्कल पैसा कमवतो. ब्राह्मण करवलेला दिवसा होता. रात्र पाळी इथे दाखल झालाय. टार्गेट कंप्लीट झालंय. जानेवारी तर टार्गेट ऑन आहे आणि सकाळी जातील ते उरण प्रीमियर लीगला. खरं तर या परिभागाचं हे पूर्णपणे भूषण आहे मित्रांनो. अगदी अल्पावधीतच प्रकाश झोतामध्ये आलेले लोकप्रिय व्यक्तिमत्व डीजे नितीन. परंतु लढतीकडे प्रस्थान केलं जाईल तिथे सुशांत गायकर नंतर सचिन मोरे हा गोलंदाज सध्या घडीला उत्तमोत्तम गोलंदाजी साकार करतो. पुन्हा एकदा घुसून वार करण्याचा प्रयत्न राहिला. अजून एक व्हाईट बॉल. गोलंदाजाची स्ट्रॅटर्जी खूप वेगळी आहे. मनोमनी ठाणले की फलंदाजापासून दूरवरचे चेंडू सफर करायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून फिल्डिंगची विवरचना सुद्धा आखली जाते. आणि हे पाहता अगदी पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतो. धावसंख्येला आकार मिळतो. 22 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. गोलंदाज सचिन मोरे एक युवा जिगरबाज गोलंदाज. हो नाट्यमय रित्या हा फटका राहिला आणि हे पाहता अगदी इथे रोखलं गेलं.
आणि अशा रीतीने विकेटचं राहिलं पुन्हा एकदा पतन. अजून एक खेळाडू माघारी. लाखा लाखाची बक्षीस ठेवली आज या मानाच्या स्पर्धेला. साई स्टार क्रिकेट संघाने साऱ्यांचा सन्मान केलाय. थँक्यू डीजे. प्रेक्षक वर्ग निश्चित नक्कीच प्रेक्षक रोशन आपण पाहतोय स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान, साई स्टार क्रिकेट संघ विगर, श्री विलासदादा नारायण फडके यांच्या नावाची स्पर्धा आणि साई स्टारचे आधारवड आधारस्तंभ अगदी काही वेळापूर्वी ज्यांची एंट्री पाहिली ते आयडियल मेन स्टुडिओ शून्यातून विश्व निर्माण केलं आणि ग्राहकांच्या युवकांच्या पसंतीचं पनवेलमधील बजेटमधील एकच नाव ते म्हणजे आयडियल मेन स्टुडिओ आणि त्याचे उद्योजक जयेंद्रबाई दोंडू भगत यांच्याकडून या स्पर्धेला आजचा लकी नंबर 5,000चा आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या उद्या. हा फक्त आजचा लकी नंबर आहे. त्यांची रोज एंट्री होते. संदेशजी फुलोरे साई स्टारचे समर्थक आणि आज कार्तिक आमचे अँडीचे पुढची पिढी कार्तिकचा वाढदिवस आहे, त्यांचा सेलिब्रेशन होणार आहे आणि संदेश फुलोरे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. उद्या छोटा गरुडा यांच्याकडून गुड न्यूज येणार आहे, ती थोडी सरप्राईज आहे. वळूया मॅचकडे. धन्यवाद. अगदी आयडियलचा पूर्णपणे 23 तरर कार्य पाहायला मिळतो. आज मार्केट जाम आहे, स्पर्धा आहे तितकी जमदार पाहायला मिळते. ओहो, हलवार पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची धडपकड करत असताना गोलंदाज सचिन मोरे ऑन फायर. युवा शक्तीचा जागर, युवा टेम्परमेंट काय असते आणि पूर्णपणे दमदार गोलंदाजीचं आकलन त्याच्या माध्यमातून राहिले. आणि समीकरण जर पाहिलं तर 19 चेंडूमध्ये बनवायचे आहेत, 36 धावा. यश त्यांच्या मागे. परेश दमदार दर्जाचं शतरक्षण पूर्णपणे साकार करत असताना पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनत आहेत. धावपटलावरती 2 फलंदाजांचा खात्मा. धावफलकी धावा 22. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. हक्काने सांगतो दादा हाय आमचा गोरगरिबांचा आधार. हे समाज कार्य थँक्यू डीजे. स्वप्नपूर्ती करणारा आमचा स्वप्नील पाटील छोटा गरुडा. अगदी देहबोली जर पाहिली तर अतिशय घातक आहे. पॅडी त्यांच्या सोबत आहे आणि उद्या लॉन्चिंग आहे त्यांची. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. स्वप्नील भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सध्या घडीला मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 22 वरती 2 ही स्थिती राहिली आहे. 18 चेंडूंमध्ये बनवायच्या 36 धावा. दिल्ली अजूनपर्यंत दूर आहे. जो प्रवास हार्बर लाईननं झालाय तो आता बुलेट वेगानं साध्य करायचा आहे दोन्ही संघांना. एकीकडे संघ पाहतो उरण परिभागातील मोठी जुई, क्रिकेटची द्वारकामाई म्हणून या गावाकडे पाहिलं जातं. जर या संघानं पूर्णपणे टेनिस क्रिकेट विश्वाला नवनवीन चेहरे दिले असा नेरे संघ आज सध्या घडीला पूर्णपणे टफ फाईट देतोय. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये असं वाटलं की हा सामना कदाचित एकतर्फी होईल, परंतु सुशांत गायकरनं दागलेले 2 षटकार हे काहीशे पोषक ठरले गेले खेळाच्या पहिल्या पूर्वार्धात. उत्तरार्धामध्ये खेळाच्या महानांदीला होती सुरुवात. उत्तमरित्या हा फटका खेळाय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु आवाक्याच्या बाहेर आलेला अजून एक दर्जेदार चौकार. मोच 40+ व्यक्तिमत्व आणि त्यांचे जवळीक मित्र यशवंत बोपीसाहेब माजी सरपंच मोठी जुई हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर यावं. धन्यवाद. अगदी या परिभागातील 40+ क्रिकेट खूप वेगळे आणि त्यामध्ये अगदी समीर शेठ पाटील सरांसारखी अगदी अध्यक्षपदाची जी झळाळी पाहिली तर ही क्रिकेट अगदी खूप वेगळ्या उंचीवरती पोहोचेल यातील मात्र शंका नाहीये. तर याच 40+ क्रिकेटपटूंच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू घडलेत हा सुद्धा इतिहास आहे. अशाच दर्जेदार खेळाडूंच्या माध्यमातून सध्या घडीला एक चांगला माहोल बनणारा हा खेळ पाहायला मिळतो. 16 चेंडू 32 समीकरण.
पहा इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये एक मोबाईल जमा झालाय, ओळख पटवायची आणि घेऊन जायचे. आमच्या गुणलेखकाकडे तो मोबाईल सुपूर्द केलाय. जलद गतीने एक धाव इथे चपलाईनं चोरली जाते. उत्तमरित्या हा आपण चेंडूचा कार्यकाल पाहिला. आदित्य मस्कर, आमचे अविनाश फडके जे मोहोचे आहेत, त्यांनी इथे मोबाईल आणलाय. ज्यांचा असेल त्यांनी तात्काळ घेऊन जायचे, परंतु ओळख पटवायची. यंदाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे चित्र खूप कमी पाहायला मिळतं. अशाही प्रेक्षकांचं कौतुक होणं रास्ते. गोलंदाज पुन्हा एकदा आदित्य मस्कर. ओहो, प्रहार होतोय. लॉंग ऑनच्या दिशेने फटका दाखण्याचा प्रयत्न राहिला. चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. त्या ठिकाणी सज्ज होते सचिन मोरे. मध्ये सुद्धा त्यांनी एक धवला गायला होता, तो सुद्धा प्रसिद्ध झाला. परंतु या वर्षी त्यांनी खूप धमाल केली. यंदा कर्तव्य हवे अभिषेक. ओहो, प्रहार करण्याच्या बेतामध्ये असलेला काढो चेंडू फळी यांच्यामध्ये तारतंत्र जोडला जात नाहीये. संदेश फुलोरे, बट्टे बॉय, भोकरबाडा, तेही या लढतीला अगदी जवळून एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 14 चेंडू 31 हे समीकरण तय करायचे आणि अंतिम टप्प्यामध्ये जर समीकरण पाहिलं, समीकरण चेंज होतंय. 13 चेंडू 31. अगदी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून राहिलाय. इथे या षटकादरम्यान बाजी मारली तर वरचढ कामगिरी पाहायला मिळेल. मोठी जुई या संघाच्या माध्यमातून. एक धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. नॉनचा खेळला काहीसा धोका आहे. फेकी काहीशी चुकीची पाहिली आपण, परंतु बॅकअप सुशांत गायकरच्या माध्यमातून चांगलं राहिलं. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा थँक्यू डीजे. उद्या वाढदिवस सोहळा संपन्न केला जाईल. कार्तिक अनिल फडके असतील आणि संदेश फुलोरे यांचा वाढदिवस सोहळा साई स्टारचे खंदे समर्थक संदेश फुलोरे आणि कार्तिक अनिल फडके यांचा वाढदिवस सोहळा उद्याच्या रात्रीमध्ये 8 नंतर तो वाढदिवस सोहळा संपन्न केला जाईल. आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती, आपण आवर्जून इथे हजेरी दाखवायची आहे. तुमची जय्यत तयारी वाढदिवसाची ती केली जाईल. अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. अंतिम चरणामध्ये दोन संघ आपली ताकद, आपली दावेदारी पूर्णपणे स्पष्ट करत असताना येणाऱ्या पुढच्या षटकादरम्यान ज्या संघाची वरचढ अशी कामगिरी पाहायला मिळेल त्या संघाच्या उमेद खूप वेगळी असणार आहे. आणि हे पाहत अगदी चतुर्थ षटकादरम्यान उमेश पाटील नामक गोलंदाजाचा वापर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. 5 संघ दोन्ही तितकेच तगडे आहेत आणि 2 तगड्या संघांदरम्यान तितकीच दमदार लढत सध्या घडीला साई मैदानावरती विगर मध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल फटका काहीसा फसलाय. स्वतःच आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु हा झेल भूदान होत असताना मोक्याच्या क्षणी सोडलेला झेल इथे कितपत महागडा ठरेल नेरे संघासाठी हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पकडो क्या जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरवलं जातं.
फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला साथ दिली जाते आणि हे पाहता अगदी या पुढील प्रत्येक चेंडूगणी घातक दर्जाचं कार्य हे समर्पित करावं लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु तात्काळ वेगवान तेज तर्रा चेंडू सफर केला जातो. जणू काय आगीचा गोला फेकला की का अशी प्रचिती या चेंडूगणिक पाहायला मिळते. समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. 10 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता. ओहो घुसून वार करायचा होता परंतु लाईन लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. तांडील सरांचा इशारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल कहाणी मेटवीस. अंतिम टप्प्यामध्ये असे खराब चेंडू काहीशे अंगलट येऊ शकतात नेरे संघासाठी परंतु मोठी जुई संघाचा विचार केला अंतिम चरणापर्यंत या संघाकडे मात्रभर फलंदाजांचा भरणा पाहतो. पहा सामना होता कुठे सामना आला कुठे. असं वाटलं की हा सामना एकतर्फी होऊन जाईल परंतु दोन संघ सध्या घडीला आपली दावेदारी प्रबलरित्या दाखल करत असताना उत्तम दर्जाचं कार्य हे साकार केलं जातं. दोन फलंदाजामध्ये सध्या घडीला चर्चा साधली जाते. विचार मंथन केल्यानंतर अगदी विजयी रथ दागदारा फटका फलंदाजाच्या बॅटमधून येईल का की गोलंदाजाचं वर्चस्व आहे. ओहो बॅटची कडा गॅप मधून चेंडू जाईल सीमा पार येतोय हा दमदार चौकार. परंतु दमकम दाखवली होती या काढून. ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न रोखले. पूर्णपणे पायामध्ये जंजीर बेड्या घालण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्येला लगाम लागली आहे आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. अगदी चेंडू शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची दरकरार. महेशजी पाटील हरिजदा पाटील आपले मनपूर्वक स्वागत. आमचे कोपरोलीचे हरिजदा आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सामने अतिशय दमदार पद्धतीने घडताना पाहायला मिळतो. सत्ता राखायची आहे दोन्ही संघांना. इथून प्रवास कोणत्या संघाचा समाप्त होईल. 7 चेंडू 23 समीकरण. गोलंदाज तयार. अंतिम बॉल लाईन पाहावी लागते. पंचांचा इशारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. अगदी 7 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती उमेश पाटील नव्या उमेदीनं गोलंदाजी आखेल का. ओहो प्रहार राहिला. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय. झेल सुटलाय. मोक्याच्या क्षणी असे झेल सुटल्यानंतर सर्वात मोठी डोकेदुखी असेल नेरे या संघासाठी. आता अंतिम चरणामध्ये समीकरण 6 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता. कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा फडकेचं नाव वा क्या बात आहे. दमदार या स्पर्धेच्या आधारस्तंभ सन्माननीय श्री विलासदादा नारायण फडके यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा शामियाना इथे आपण पाहू शकता. विगर गावानजीक सर्व पंचक्रोशीत एकच नावाची विजयी पताका फडके असे आमचे माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष विलासदादा नारायण फडके यांच्या नावाचा आपण गाजावाजा पाहू शकता. संबंध स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान आणि साई स्टार विगर यांच्या माध्यमातून हे दमदार कार्य अगदी थोड्याच वेळेमध्ये अँडी मँडी आणि सँडी यांचा काहीसा फेरफटका अगदी मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळेल. आम्ही पाहिलं होतं अमर अकबर अँथनी हा अंतिम टप्प्यामध्ये आपण चित्रपट परंतु इथे याही त्रिमूर्तींची चर्चा सातत्यानं अगदी सायंकाळपासून होत असताना आणि उद्याच्या दिवसाचं नियोजन त्यांच्या माध्यमातून आखलं जाईल. 6 चेंडू 21 समीकरण. दमदार मॅच. पहिला बॉल धाकड बॉल रावडी फटका सीमा पार. पहिला षटकार.
ट्रॉफीमध्ये अगदी रॉयल आयडियल पारी खेळणारा खेळाडू याच्या नावामध्ये यश हे दडले असा हा खेळाडू यश भोपी सध्या घडीला आक्रमकरित्या खेळतोय. आता समीकरण पाहायला मिळेल 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. रोहन तयार. ओहो वापसी पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकर खेळाडू अवकाशाकडे पाहतोय. हे घडलं तरी काय घडलं आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. बाहुबली गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नेरी संघाचा रोहन पाटील आग ओकेल का आणि समोर पाहायला मिळतो सिक्सर किंग यश बोबी. किंजल ट्रॉफी मध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता असताना पाठोपाठ 4 षटकार दागणारा हा खेळाडू. ओहो फुलर लेन व्हॉट अ मॅच. धमाकेदार रुबाबदार शानदार अजून एक षटकार. सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळते. झेल सुटल्यानंतर काय होतं याचं ज्वलंत उदाहरण सध्या घडीला पाहायला मिळतो. काल अगदी प्रशांत पाटीलचा सोडलेला झेल त्यानं टोकलेल्या अगदी 50 धावा याही आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिल्या. आणि आता समीकरण पाहायला मिळतं 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. अंधाधुंदी गोलीबार आणि हे पाहतो आपण स्क्रीनवरती सुटलेला तो अगदी सरळ सोपा झेल. फुगोडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला. आणि अगदी इथून काय घडेल जिथे 3 चेंडू 9चं समीकरण. रोहन पाटील तयार. ओहो अजून 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 एक येतोय लोंगांच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार. देखिए जरा किस्म है कितना दम आणि कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम. 2 संघ पूर्णपणे दावेदारी पेशकश करत असताना अंतिम चरणामध्ये समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. अजूनपर्यंत सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 2 संघांसाठी अगदी हा विजय तितकाच महत्वाकांक्षी आहे. चर्चा साधली जाते आणि चर्चेतून उत्तर आला तो होता षटकार. आणि आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. धाकधूक वाढली आहे. 2 फलंदाज पुन्हा एकदा चर्चा साधतायत. चर्चेतून पुन्हा एकदा उत्तर काय असेल. रोम मध्ये क्षमता आहे, रोम मध्ये कुवत आहे, रोम मध्ये पोटेन्शियल ठासून भरले. तो कमबॅक दाखवू शकतो. रोहन तयार. ओहो दाखवून देतो की काय. आलेला अजून एक डॉट बॉल. आजच्या रात्रीतील अजून एक दमदार शानदार रुबाबदार सामना. डीजे टॉक. पाहायला मिळतो. 2 संघांसाठी मी एकच म्हणेन मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. रणझुंजार खेळ जो साकार करतो तो विजयी पताका फडकवत असतो. अंतिम चरणामध्ये समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावसंख्येची आवश्यकता. 1 चेंडू 3चं समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा. क्रिकेट रसिकांना विनंती एकदा जोरदार टाळ्या. व्हॉट अ मॅच. अद्भुत असा हा सामना. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता. इथे जिंकेल तो फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. ओहो सुपर से भी ऊपर टॉपर स्पर्धा टॉपर सामना. साठी टाळ्या उद्या. क्रिकेट हे हार आणि जीत ठरलेली असते. मात्र चांगले प्रयत्न केले दोन्ही संघांसाठी. टाळ्या उद्या. बॅड लक यशनं आणि जितेशनं गुणवत्ता दाखवली. मात्र त्यानंतर रोहननी केलेले प्रयत्न येथे यशस्वी झालेत. द प्लेयर ऑफ द मॅच देतोय नेक्स्ट मॅच
फिल्डिंग टीम चला या फिल्डिंग टीम या आपण लेट झाला 1 तास रोशन पुन्हा मागे पडलोय